रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, तर रामा ॲग्रोटेक परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर रामा ॲग्रोटेक हे बरेच दिवसापासून म्हणजे खूप वर्षापासून शेतकरी मित्रांच्या खांद्याला खांदा देऊन डाळिंब क्षेत्र म्हणा किंवा ऑल सगळ्या पिकामध्ये काम करत आहे. तर आपण फेल गेलेलं बाग असेल किंवा तेलकटमध्ये बागा फेल जात असतील, साईज येत नसेल, ह्याच्यामध्ये आपण उत्पन्न शेतकऱ्यांना वाढवून देतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण दमलेल्या खचलेल्या शेतकरी बांधवांना आपण सहकार्य आणि त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक बागेमध्ये तेल असेल, डांबरे असेल, कुजवा, खरडा ह्याच्यातून बागा भरपूर शेतकऱ्यांचे जातात तर त्याच्यातून आपण शेतकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांचं उत्पन्न वाढवून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, मी माझी ओळख करून देतो. तर मी सांगोला तालुका प्रतिनिधी नवनाथ देवकते, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. तर शेतकरी मित्रांनो, सांगोला तालुक्यातील ऑल पीक असतील, डाळिंब असेल, द्राक्ष असेल, पेरू असेल किंवा तरकारी पिके असतील, ज्या प्रत्येक शेतकऱ्यांना बाबा काय गरज वाटत असेल तर किंवा रामा ॲग्रोटेकचं मार्गदर्शन घ्यावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर आपले प्रत्येक गावामध्ये प्रतिनिधी आहेत. त्यांच्यासोबत आपण संपर्क साधून त्यांच्या थ्रू किंवा मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या बागेमध्ये बोलवून तुम्ही तुमच्या बागेमध्ये मार्गदर्शन घेऊ शकता. आणि सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये रामा ॲग्रोटेक हे पोचलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज असंच आपण एका गावामध्ये आलेलो आहे. तर डाळिंबीची बाग आहे, त्या डाळिंबीच्या बागेची यशोगाथा आपण पाहणार आहे. तर चला आपण शेतकऱ्यांशी भेट घेऊया. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील जवळा या गावामध्ये आलेलो आहे. तर सर्वप्रथम आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घ्या. नमस्कार, मी जवळ्यातून नशीर तांबोळी बोलतोय. मी मुक्काम पोस्ट जवळा, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. तर जवळे या गावातून मी या माझ्या स्वतःच्या बागेतून मी बोलत आहे. तर मी तुम्हाला विचारते की सर्वप्रथम आपली ही बाग लागवड कधीची? लागवड 2 वर्षापूर्वीची लागवड आहे. ओके. आता आणि 2 वर्षापूर्वीची लागवड असताना मी गेल्या वर्षी बाग धरली होती. बरं. पण ते बाग धरल्यानंतर हां. मी इतर काय रासायनिक खतं वापरत होतो. बरं. आणि ती खतं वापरत असताना हां. ज्यावेळेला माझी 50 ग्रॅमची 100 ग्रॅमची गोटी झाली बरं. आणि बाग माझी सगळं बांधून तार वगैरे सगळी तयार झाली होती. हो हो. आणि त्यावेळेला बाग माझी पूर्ण फेल गेली. फेल म्हणजे काय झालं? फेल गेली म्हणजे त्यावर 100% तेलकट आला. म्हणजे पूर्ण बागेमध्ये पूर्ण बागेमध्ये तेलकट आला आणि त्या बागेमध्ये माझं 20-30 हजार सुद्धा उत्पन्न निघालं नाही. त्यावेळेला मी 2-2.5 लाख रुपये खर्च केले होते. बाहेरून माहिती मिळाली की असं असं काळेसाहेब आपल्या प्लॉटला 100% यशस्वी करून देतील. ओके. मग असं समजल्यानंतर मी यांना फोन लावून त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि त्याच्यानंतर यांना ताबडतोब मी बागेत यायला सांगितलं. ओके. मग बागेत यायला सांगितल्यानंतर आम्ही बसल्यानंतर काळेसाहेबांनी सांगितलं की हा प्लॉट मी 100% तुम्हाला आमची बायोसृष्टीची जी सगळी औषधं आहेत ओके. ती म्हणजे वापरून रामा ॲग्रोटेकची जी औषधं आहेत ती वापरल्यानंतर मी तुम्हाला 100% यशस्वी बाग करून दाखवतो म्हणजे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे हा प्लॉट बघत आहे, बाग बघत आहे, तर या बागेसाठी आपले रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण त्यांनी काय केलं आणि कशी सुरुवात केली हे आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊ. नमस्कार, माझे नाव अंकुश काळे, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. शेतकरी मित्रांनो, मी या बागेमध्ये व्हिजिटला आलो तेव्हा पूर्ण बागेवर तेलकट होतं. त्यानंतर एक आपण कंट्रोल केला सगळा तेलकट आणि पुन्हा आपण नवीन धरायला सांगितली बाग. सर आता हार्वेस्टिंगला आलेली आहे. म्हणजे सुरुवातीपासून काय बाबा, ही तुम्ही आता इथपर्यंत प्लॉट सक्सेस करून आणलं म्हणजे आता हार्वेस्टिंग पाठीमागे चालू आहे, बरोबर आहे. पण ही माल इथपर्यंत येऊस तर काय तुम्ही मार्गदर्शन काय केलं बाबा, यांना काय सांगितलं, म्हणजे सुरुवात कशी केली? 4 दिवसाला आपण व्हिजिट टाकत होतो आणि ह्यांचा प्लॉट चॅलेंज घेऊन घेतला होता. तेलकट मुक्त करून देतो, माल हार्वेस्टिंग करून देतो पूर्ण. तर सर, ह्यांनी काय चॅलेंज स्वीकारलं होतं तुमचं आणि काय चॅलेंज केलं होतं तुम्ही ह्यांना? आता यांनी असं चॅलेंज केलं होतं की ही माझी बाग बघितल्यानंतर मला सुद्धा वाटत नव्हतं ही चॅलेंज एवढं स्वीकारायला लागली आहेत. पण ह्या चॅलेंजला ही यशस्वी होतील असं मला सुद्धा वाटलं नव्हतं. पण ह्यांनी ज्या वेळेला यांची औषधं दिली आणि मी जी सुरुवात केली त्यालाही मी कुठं कमी पडलो नाही आणि यांनी औषध दिले, अगदी व्यवस्थित दिली आणि त्याच्यामुळं माझी ही बाग आता हार्वेस्टिंगला आली, यशस्वी झाली. तेलकट बागेत कुठेही आला नाही. तेलकट आहे थोडा आता सध्या माझी बाग बघायला गेलं तर जवळजवळ 50%च्या पुढं खोडं तेलकट आहे ती. आणि तेलकट खोडावर यांनी सगळं यशस्वी करून दाखवलं.
तेलकटसाठी तुम्ही काय प्रयोग केला आणि त्याच्यासाठी तेलकट येऊ नये म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आलो त्यावेळेस तेलकट दिसत होता प्लॉटला, त्यावेळेस रामायग्रोटेकचे धडाधडे जे प्रोडक्ट नेमकरंच दिले, त्यावर तेल कंट्रोल झाला बऱ्यापैकी. सर तुम्हाला ज्यावेळेस निमकरंज दिला त्यावेळेस तुम्ही म्हणजे काय वाटलं तुम्हाला कसं? मला ज्या वेळेला यांनी निमकरण दिलं आणि निमकरण दिल्यानंतर फवारणी केल्यानंतर अगदी दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसापासून त्याच्यावर सगळं डाग जे आहेत ती सगळं संपूर्ण काळं पडल्यासारखं झालं आणि अगदी चकाकी आली पुन्हा व्यवस्थित. म्हणजे फळावरती ग्लेजिंग आलं. ओके. सुरुवातीला तुम्हाला हे जे प्रॉडक्ट सर घेऊन आले त्याबद्दल काय शंका होती का मनात? मला सुरुवातीला अतिशय शंका होती, कारण मी आजपर्यंत बऱ्याच कंपनीची प्रोडक्ट वापरली होती. ओके. पण वापरल्यानंतर ती काय मला यशस्वीपणा त्याचा वाटला नाही आणि याही कंपनीचं वापरत असताना मला काय असं यशस्वी होईल असं वाटत नव्हतं. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला वाटत हा, होतं की माझी बाबा- सुद्धा धाकधूक होती. बरं. पण ज्या वेळेला ह्यांचं पहिलं निमकरणचा हात घेतला आणि ज्या वेळेला आपल्याला तेलकट पूर्ण थांबले असं वाटलं, त्यावेळेला माझी खात्री पटली आणि तिथून पुढे मी यांची सगळी औषधं वापरायला चालू केली. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे हा प्लॉट बघताय तर ही आहे रामायग्रोटेकच्या निमकरणची कमाल आहे. तर शेतकरी मित्रांनो, पाठीमागच्या बहाराला पूर्ण 100% फेल गेलेले असून सुद्धा, खोडावरती तेलकट असून सुद्धा ह्या बहाराला प्लॉट 100% सक्सेस केलेला आहे. आणि तुम्ही प्रत्येक झाडावरती बघू शकता की बाबा माल कसा लागलेला आहे. काय कसं वाटतंय फळ वगैरे? अगदी फळ सध्याच्या परिस्थितीला ही फळ 350 पावणे 400 ग्रॅमच्या लेवलचं फळ झालंय आणि फळ बघून ही बाग सगळी यशस्वी झालेली बघून मला सुद्धा समाधान वाटलं पूर्ण. आणि ह्या कंपनीचं औषध वापरावं असं मला सुद्धा वाटतंय. म्हणजे 100% समाधानी आहे हा, तुम्ही? समाधानी आहे पूर्ण. आणि काळे साहेबांचं यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे ही बाग आणण्यामध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण ह्याला नेमकरंज, बायोसृष्टी, सायझर, बायोसमृद्धी सर्व प्रॉडक्ट वापरलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही रामायग्रोटेकचे प्रोडक्ट तुमच्या बागेमध्ये येतील किंवा तुमच्या बागेमध्ये रामायग्रोटेकचा प्रतिनिधी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल, त्यावेळेस 100% तुमचा प्लॉट हा सक्सेसफुली होणार. फक्त तुम्ही शेड्यूल फॉलो केलं पाहिजे की तुम्ही ना की निम्म्यातून जर शेड्यूल फॉलो केलं किंवा तुम्ही जर 30% शेड्यूल फॉलो केलं तर तुम्हाला रिझल्ट तेवढाच भेटणार आहे. तुम्हाला फक्त 100% शेड्यूल फॉलो करायचं आहे. तर अजून एक आपले रामायग्रोटेकचे प्रोडक्ट वापरलेले शेतकरी इथं हजर आहेत. तर त्या शेतकऱ्यांकडून पण आपण ही प्लॉट बघितल्यानंतर त्यांना काय वाटलं आणि त्यांना काय अनुभव आला हे पण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. तर प्रथम तर तुमची ओळख करून द्या आणि तुम्हाला काय अनुभव आला प्रोडक्ट वापरल्यानंतर आणि हा प्लॉट बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं याचं एक थोडक्यात आम्हाला शेतकऱ्यांना सारांश सांगा. नमस्कार, मी मनोज गोपनाडगे जवळा. ओके. तर ही आमची म्हणजे शेजारीच आहेत बाग. बरं. याने पण ते बायोसृष्टी वापरले. ओके. रामायग्रोटेकचे प्रोडक्ट रामायग्रोटेकचे उत्पादन ही वापरलेले आहेत. नाव आहे ही साईज अजून कसली साईज पाहिजे याला? कलर, शायनिंग, चमक. म्हणजे तुम्हाला काय त्या वाटलं दिवसात बाबा की- तेलकट नाही, तेलकटचं एवढं वातावरण असून सुद्धा प्लॉटमध्ये तेलकट प्लॉटमध्ये बघायला तेलकट नाही आणि असला माल असल्यावर शेतकऱ्याला काय पाहिजे? काय पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचं. तुम्हाला प्लॉट बघून काय वाटलं? समाधान वाटतं. एक नंबर प्लॉट आहे. ओके. तुम्ही काय एक वापरले नंबर. प्रोडक्ट मी आहे की गेल्या वर्षी वापरले होते. गेले वर्षी? बरं. आपली बाग अजून नाही झाली. आता सध्या साईज मी आजपर्यंत 20 वर्ष बाग केली. हां. पण 20 वर्षामध्ये साईज आणि शायनिंग कधी आलं नव्हतं. आज एवढी मोठी साईज, जवळजवळ 350 काय 400 ग्रॅमची साईज झाली आहे, काय 250 ग्रॅमची साईज झाली आहे. पण साईजसुद्धा एकदम अतिशय चांगली झाली आहे आणि मालाला फार चांगली चमक आणि शायनिंग आहे. एवढं टेम्परेचरचं वातावरण असून आणि- सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की फळाची क्वालिटी कशी आहे. तर आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्ही आता जे तुमचा माल जाणार आहे म्हणजे हे तुम्ही जे माल पिकवलेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं की ऑर्गॅनिक आहे, ना की जैविक आहे. केमिकल नाही याच्यामध्ये. ऑर्गॅनिक माल असल्यामुळे तुम्ही जे शेतकऱ्यांना जे खायला देत आहे ते एक तुम्हाला त्याच्यातून एक समाधान चांगलं मिळणार आहे. आता यावर्षी 100% मी संपूर्ण ही जैविक आपलं रामायग्रोटेकचं वापरलं आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये लोकांनी हा अतिशय चांगल्या पद्धतीने ह्याला मागणी आहे खाण्यासाठी सुद्धा. ओके. आणि लोक विचार करत नाहीत. संपूर्ण जैविक वापरले ही त्याही लोकांना माहिती झालं आहे आणि त्याच्यामुळं त्याला मागणी अतिशय चांगली आहे. हे जे माझं फळ माझ्या हातात आहे ही अतिशय चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं झालं आहे आणि साईज अतिशय खाण्याला एकदम स्वादिष्ट आणि गोड आहे. एकदम आतून लाल भडक बी आहेत. त्याच्यामुळं हे जैविक आता आपण हे रामायग्रोटेकचं जे शेड्यूल वापरलं आहे त्या शेड्यूलनुसार तुम्हाला सगळ्यांना वाटेल की माझ्या हातामध्ये जे डाळिंब आहे की एवढंच मी 4 फळ काढून तुम्हाला दाखवतो आहे अशातली भाग नाही. तर सध्या माझं हार्वेस्टिंग चालू आहे
आणि हार्वेस्टिंग चालू असताना तिथं मी कॅरेटमध्ये तुम्हाला संपूर्ण माल दाखवतो आणि तुम्हाला लक्षात येईल की साईज ही अतिशय चांगली होती आणि हार्वेस्टिंग करत असताना तुम्हाला मी हातातले फक्त 4 फळं दाखवत नाही. तर हा हार्वेस्टिंग केलेला माल आहे. तर शेतकरी मित्रांनो, हेच आहे शेतकऱ्याचं लाल सोनं आणि हेच एक नंबर आपण पिकून शेतकऱ्यांना देत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पलीकडे आपण पुढे जाणार आहे बघायला. तर तिथे गाडी लोडिंग करायला चालू आहे ना, की एवढेच आपण बघणार आहे की पुढे पण आपण बघूया. आणि रासायनिक सोडून ही रामा ॲग्रोचं बायोसृष्टी, ही बायोसमृद्धी हे असं वापरल्यामुळं ही सगळी फळं अशी येते आणि आपला माल चकाकी आणि अतिशय चांगला दर्जाचा आहे. जर डाळिंब बाग धरल्यानंतर आपण काय करतो, दुसरा 1 महिना 15 दिवस आपण ही सगळी औषधं सुरुवातीला वापरतो आणि वापरल्यानंतर परत काय करतो, मधूनच आपण बंद करतो. तर मधून बंद न करता ही शेवटपर्यंत यांचं टेक्निक वापरलं तर बाग यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि अगदी चांगली फळं येणार आहे, ती मालही चांगला निघणार आहे. आता ह्या प्रोडक्टच्या विश्वासार्हतेबद्दल काय सांगचाल? पण बोला. या विश्वासार्थ सांगायचं म्हणजे तुम्हाला याची 100% विश्वास आहे याचा आणि अतिशय चांगला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या बागेमध्ये जर असा बदल घडवायचा असेल किंवा तुमच्या जर बागेमध्ये असं लाल सोनं जर पिकवायचं असेल तर तुम्ही ज्यावेळेस रामा ॲग्रोटेकची उत्पादनं वापरचाल किंवा तुमच्या बांधावरती कोण येत असेल तर ना की तो कंपनीचा फक्त अधिकृत डीलर पाहिजे किंवा अधिकृत प्रतिनिधी पाहिजे, तर त्यांच्याकडूनच तुम्ही शेड्यूल घ्या. ना की तुम्ही एक बाहेरच्या गावातून आणलं आहे किंवा एक दुसरीकडून आणलं आहे असं तुम्ही जर केलं तर तुम्हाला रिझल्ट बी भेटणार नाही आणि तुम्हाला 100% शेड्यूल पण देता येणार नाही. तुम्ही फक्त कंपनीचे जे अधिकृत प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडूनच तुम्ही मार्गदर्शन घ्या. शेतकरी बांधवांनो, माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही रामा ॲग्रोटेकवर विश्वास ठेवून तुम्ही ज्यावेळेस तुमच्या बागेमध्ये उत्पादन वापरायला चालू करता त्यावेळेस तुम्ही रामा ॲग्रोटेकच्या प्रतिनिधीशी पहिल्यांदा तुम्ही तुमच्या बागेमध्ये बोलवा, त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या, जे सांगतील त्या पद्धतीने तुम्ही त्यांचं शेड्यूल पूर्ण फॉलो करा, तरच तुम्हाला बाग सक्सेस होईल. तर शेतकरी मित्रांनो, या बागेसाठी आपले काळे साहेबांनी मार्गदर्शन केलं होतं, तर तुमची ओळख सांगा. शेतकरी मित्रांनो, माझं अधिकृत ऑफिस वाडेगाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. तर शेतकरी मित्रांनो, तसेच तुम्ही जर इतर कोणत्याही गावातून जर तुम्ही असाल तर तुमच्या प्रत्येक गावामध्ये कंपनीचं ऑफिस अधिकृत आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. तर या शेतकरी बांधवाने आपल्यावरती विश्वास ठेवून 100% विश्वास ठेवून आपले उत्पादन वापरले आणि त्यांचा प्लॉट सक्सेसफुल केला, त्याबद्दल आम्ही त्यांचा एक सत्कार करतो.